अध्यक्ष महोदय, माझा विषय असा आहे की गावागावात, शहरांमध्ये आणि खेड्यापाड्यात सुद्धा एकंदरीत तालुक्याच्या ठिकाणी पण अनाथ बालके, लहान बालके बाल सुधारगृहामध्ये टाकण्याचे आपल्याकडे बाल सुधारगृह आहेत आणि त्यानंतर 18 वर्षानंतर त्यांना आपण अनुरक्षक गृहामध्ये 18 ते 21 या वयामध्ये अध्यक्ष महोदय टाकतो। आता मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले ना त्याच्यामध्ये सुस्पष्टपणे असं लक्षात येतंय की ज्या कॅपॅसिटीचे ते बाल सुधारगृह आहेत किंवा राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनुरक्षक गृह आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते कॅपॅसिटी प्रमाणे चालत नाही, म्हणजे कमी चालतात। 100 असतील तर 80, 70, 18 असे चालतात। अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी मंत्री महोदयांना सांगितूया म्हणजे सजेशन देऊ इच्छितो की आपण प्रत्येक ऑटोनॉमस बॉडीला पत्र देऊन त्या गावामध्ये असे अनेक मुलं आहेत की जे अनाथ आहेत, त्यांना लोक म्हणजे त्यांच्या सांभाळत नाही कोणी किंवा त्यांच्यावर अतोनात छळ चालतात, तर ह्या सगळ्या ऑटोनॉमस बॉडीकडनं आपण या बाल सुधारगृह आणि माझा जो प्रश्न आहे अनुरक्षक गृह, त्याच्यामुळेच अध्यक्ष महोदय हे अनुरक्षक गृह विभागाच्या ठिकाणी संभाजीनगरला मी मागितलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं पूर्ण विभागामध्ये एकही अनुरक्षक गृह नाहीये छत्रपती संभाजीनगर विभागात, म्हणजे 7-8 जिल्ह्यामध्ये। तर याकरता सगळ्या अधिकाऱ्यांनी हे बालकं हुडकून काढली पाहिजे। ते बालकं हुडकून काढत नाही, त्यांना माहीतच नाहीये की अशा पद्धतीने बाल सुधारगृह आणि त्यानंतर अनुरक्षक गृह असतात 18 ते 21 वर्षाकरता। तर याची प्रचार प्रसिद्धी आपण करणार का आणि प्रत्येक ऑटोनॉमस बॉडीकडनं त्या प्रशासक किंवा त्या सरपंच महोदयांकडनं अशी माहिती घेऊन या मुलांना त्या बाल सुधारगृहामध्ये आणि पर्यायाने अनुरक्षक गृहामध्ये ठेवण्याचं आपण करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून बालगृह असतील, अनुरक्षण गृह असतील या संदर्भातील विविध विषयांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। खरं तर बालगृह असतील, अनुरक्षण गृह असतील, ही सगळीच जे ॲक्टच्या जे काही त्याच्यामध्ये दिलेली कलमं आहेत, सूचना आहेत, यानुसार त्या ठिकाणी चालत असतात आणि जे ॲक्टच्या कलम 3 नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना संस्थेत दाखल करणे हा शेवटचा पर्याय असावा। म्हणजे साधारणपणे त्यांच्या आईवडिलांकडेच किंवा त्यांच्या नातलगांकडेच किंवा एक घरगुती वातावरणामध्येच त्यांचं पालन पोषण आणि त्याचबरोबर त्यांच्यावर संस्कार होणे हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं आहे। आज राज्यामधली जी बालगृह आहेत ती 18 वयोगटापर्यंत सुरू असतात आणि 18व्या वयोगटाच्या नंतर अनुरक्षण गृहांमध्ये या जी बालकं आहेत म्हणजे मुलं आणि मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जात असतं आणि अशा वेळेला साधारणपणे 18 ते 21 ही जरी वयोमर्यादा असली तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये 23व्या वयापर्यंत सुद्धा आपण त्यांना अनुरक्षणगृहामध्ये ठेवत असतो। आज राज्यामध्ये 7 अनुरक्षण गृह आहेत, त्याच्यातली 6 मुलांसाठी आहेत, 1 मुलींसाठी आहे जे नाशिकला आहे आणि त्या अनुरक्षण गृहाची कॅपॅसिटी ही 100 आहे, म्हणजे 100ची त्याला मान्यता आहे। 100ची मान्यता असताना आज तिथं 14 मुली आहेत, मुलींसाठी जी 7 पैकी 1 आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटीच्या पेक्षा जवळपास 86 मुली तिथं कमी आहेत आणि साधारणपणे यातल्या 2 या 14 पैकी 2 छत्रपती संभाजीनगर मधल्या पण आहेत आणि आज जेवढी आपल्याकडे उपलब्धता आहे म्हणजे जितकी कॅपॅसिटी आहे 7 अनुरक्षण गृहांमध्ये त्यापेक्षा जवळपास 50% पेक्षा कमी त्या ठिकाणी आता जी बालकं आहेत, मुलं किंवा मुली ही तिथे राहत असतात। या व्यतिरिक्त मुलींचा राज्य वसतिगृहाचा सुद्धा पर्याय असतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींसाठीचं जे राज्य वसतिगृह आहे तिथे सुद्धा साधारणपणे 100ची त्यांना मान्यता आहे आणि या 100 पैकी 16च मुली तिथं राहतात, म्हणजे तिथं सुद्धा 84चा आणखीन वाव आहे। त्याच्यामुळे आपला साधारणपणे हा प्रयत्न आहे की इन्स्टिट्यूशनलायझेशन हा जे ॲक्टनुसार साधारणपणे शेवटचाच पर्याय असतो, पण तो शेवटचा पर्याय सुद्धा अधिकाधिक उपलब्ध असावा या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुलींचं जे तिथे वसतिगृह आहे तिथं आपण अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांना अशा ह्यांना ठेवू शकतो आणि त्याचं वयोगट 18 ते 60 आहे, म्हणजे 18व्या वर्षीपासून ते 60व्या वर्षापर्यंतच्या महिला आणि मुली या त्याच्यामध्ये राहू शकतात। या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर येथे एक सखी निवास सुद्धा मंजूर आहे, त्याच्यामुळे बालगृहातून बाहेर पडल्यानंतर सखी निवास म्हणजे वर्किंग हॉस्टेलमध्ये सुद्धा
वर्किंग विमेन हॉस्टेलमध्ये सुद्धा या मुली शिक्षणासाठी आणि त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या आणि इतर कारणांनी त्या ठिकाणी राहू शकतात। या व्यतिरिक्त जे सन्मान्य सदस्य महोदयांनी सूचना दिली आहे की बालगृह, अनुरक्षण गृह आणि राज्यातील उपलब्ध असणारी ही महिलांसाठीची वसतिगृह या संदर्भातला प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा, या संदर्भामध्ये विभाग हा निश्चितपणाने सकारात्मक पद्धतीने विचार करून यंदाच्या वर्षीपासून अधिकाधिक त्याचा प्रचार गाव पातळीपर्यंत किंवा अर्बन आणि सेमी अर्बन भागामध्ये कसा करता येईल यासाठी निश्चित गाव पातळीपर्यंत आणि शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये कसा करता येईल या संदर्भामध्ये सकारात्मक त्याचा एक प्रस्ताव तयार करून यंदाच्या वर्षीपासून आम्ही त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा हे निश्चितपणाने करण्यात येईल। अध्यक्ष महोदय।